आपल्या माजी सैनिकांना जी मारहाण झाली त्याची खंत व्यक्त करणाऱ्या आमदारांचा जाहीर निषेध. आज आपण इथे जमलो खरं तर या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आपली मूळ मागणी जी एमआयडीसी रद्द करावी त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रशासनाचा पहिला जाहीर निषेध करावा. कारण गेल्या 9 तारखेपासून जयसिंगपूरच्या त्या विक्रमसिंह मैदानावर आपले बांधव तिथे बसलेले आहेत, पण प्रशासनातला साधा तलाठी सुद्धा त्या ठिकाणी आलेला नाही. ही खरं तर ह्या आमदारांची चाकरी करायची यांची पात्रता आहे. त्यांना खरोखर जनतेशी काही देणं गेलं नाही. खरं तर त्या लोकशाहीमध्ये 2 व्यवस्था आहेत, एक लोकप्रतिनिधी आणि दुसरा प्रशासकीय व्यवस्था. लोकप्रतिनिधी जर लोकांच्यावर अन्याय करणारा असेल तर प्रशासनाने पण लोकप्रतिनिधी ऐकून लोकांच्यावर अन्याय करू नये. ही लोकशाहीची ही खरं तर गैरसोय आहे. आणि हे प्रशासन खरोखर आमच्या हातात काय नाही म्हणताय. मग जर कोणाच्या हातात आहे किमान त्या लोकांना तरी तुम्हाला बोलवून घेता येते. आज आम्ही आता इथे पोलीस प्रशासनाला सांगणार आहे, खरं तर त्या दिवशी आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या त्या गुन्हेगारांना त्याच ठिकाणी पोलिसांनी गळपटीला धरायला पाहिजे होतं, त्याच ठिकाणी धरायला पाहिजे होतं. आपल्या देशाचा दुर्दैव असा आहे, खरोखर दुर्दैव असा आहे की ज्यांनी या देशाचं रक्षण करण्यासाठी या गावातले 18 जवान देशाला दिले नाही त्या लोकांच्यावर मारहाण करणारे आणि तिथे राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्याला खरं तर एका पोलिसाला एक गुन्हेगार तिथे कुठेही कमी नव्हता. पण पोलिसांची भूमिका त्या दिवशीचे व्हिडिओ थोडेफार आले, ते व्हिडिओ बघितले तर गुन्हेगारांना त्यांचं लक्ष होतं आणि मार खाणाऱ्याला ती सांगत होती पळून जावा म्हणून. हे पोलिसांचं काम नाही, अजिबात काम नाही. आणि गेल्या 6 दिवसापासून अजून त्या गुन्हेगारांनी या लोकांनी अटक केलेली माझ्या पोलीस प्रशासनाला पण मिळते. आज तुमच्याकडून आज ही जी पोलीस स्टेशन आहे सर्वसामान्यांच्या हिताचं रक्षण करणारे असं आपल्याला वाटत नाही. आता आज गुन्हेगारांना शासन करणारे हे पोलीस स्टेशन आहे हे वाटतंय काय? आज या तहसील कार्यालयामध्ये तालुक्याचे दंडाधिकारी न्यायाचे लोक बसतात. आज या तालुक्याच्या दंडाधिकाऱ्यांना एवढं सुद्धा चालून झालेलं एवढी पण माणूस नाही की बाबा तिथे एमआयडीसी रद्द करा म्हणून जे लोक तिथे बसलेले आहेत त्यांना 6 दिवसापासून त्या ठिकाणी भेट द्यावी आणि काय त्यामधून मार्ग निघतोय का हे बघावं. इथल्या तहसीलदारांना सुद्धा वाटलेलं नाही, तहसीलदारांचा सुद्धा जाहीर. आज माझं इथं आव्हान आहे, आज इथं भ्रष्टाचार विषय आहे. तर या तालुक्याचे सगळे प्रशासन जर आमदार होत असतील तर माझं इथून आव्हान आहे, तुम्ही पगार मात्र आमदारांच्याकडून घ्या. उद्यापासून तुम्ही आमदारांच्या घरात येऊ नका, तुम्ही अवश्य आमदाराचं काम करा. तुम्ही पगार घेणार आमच्या घरात येणाऱ्या पैशात तुम्ही पगार घेणार आणि चाकरी मात्र त्या आमदाराची करणार. हे अजिबात काम लावले, अजिबात काम लावले. अक्षरशः चाकऱ्या करणार. तुम्ही मला विचारावं का चाकरी करणार म्हणून? तुमच्यामध्ये हिंमत नाही, तुम्ही सगळी हिंमत हारलेले लोक आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या मंत्र्यांच्या बरोबर बैठक लावलं तर त्याला ताकद लावता येत नसेल तर त्या पदाची सुद्धा जरी मग तुम्ही सगळी घालवलेली आहे. ही लोकशाही व्यवस्था वा राजकारणाला विकली गेलेली आहे, या राजकारणाला विकली गेलेली आहे. जर तुम्हाला मला सर्वसामान्यांना न्याय देणार नसा तर तुमचा काहीही उपयोग, काहीच उपयोग. तालुका बंद करून यांना काय फरक पडणार आहे? ऐका, आम्ही पहिल्यांदा जाहीर केलं. अजून माझी तहसीलदारांना विनंती आहे, तर तुम्हाला ह्या घटनेची काढ असेल, सर्वसामान्य जनतेसाठी मुला खुर्चीवर बसले असं जर तुमचं अजून मत असेल तर तुम्ही समोर यायचं आणि इथं चर्चा करायची आणि तुमचं समाधान करतो म्हणून सांगायला पाहिजे. तुम्ही का पळून जाताय? अरे आमदाराला एवढा का झाला तुम्ही? आमदार 5 वर्षाचा आहे, तुमच्या नोकऱ्या अगदी तुम्ही रिटायर होईपर्यंत आहे. आमदार तुम्हाला पगार देतो, सर्वसामान्य माणूस जे घरामध्ये पैसे गोळा करते त्यामुळे तुमचा पगार होतो. तुम्ही या घटनेला बांधून जायला पाहिजे, सत्याच्या बाजूला राहायला पाहिजे, लोकांच्या बाजूला राहायला पाहिजे. आज या आमदारांना एवढा हात करायची काय कारण आहे? गावातलं जनता सगळी म्हणत असेल आम्हाला एमआयडीसी नको, तर तुम्हाला काय एमआयडीसी पाहिजे आणि माझा आमदारांना सुद्धा हक्क चालवली आहे. तुमच्यात जर काम असेल, तुम्ही म्हणताय तुमच्या बरोबर सुद्धा बाकीची लोक असतील तर उद्याच्या उद्या ग्रामसभा लावा आणि खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होऊन नव्हे. या देशाच्या संसदेमध्ये घटना दुरुस्ती करून तर ग्रामसभेला सगळे अधिकार दिले असतील, सर्व देशात कायद्याचं राज्य असेल.
करत असायचं कारण आज ग्रामसभा घ्या, उद्या घ्या, परवा दिवशी घ्या, एका दूध करून झालं पाणी का पाणी होऊन जाऊ. जर एमआयडीसी करायचं असेल तर गावकऱ्यांनी कळून दिला तर एक विरोध तो 1% बोलावर येईल तुम्हाला. आणि जर नको म्हणलं असेल तर आमदारांनी मात्र ती एमआयडीसी तिथलं तिथं तात्काळ बंद करायला आहे विरोध तुमच्या इथं. या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही तालुका दंडाधिकारी आहे ना, आहे ना, मग इथल्या व्हिडिओवर सांगा आणि 2 दिवसाची तुम्ही 24 तासात कॉल करू शकताय ग्रामसभा. दुसरी काय मागणी आमची त्याला विचारणार आम्हाला, त्या गावाचं सगळं मॅडम तुम्ही काढून द्या लागणार आणि तुम्ही त्या गावाला विचारत नाही. आणि ज्या ठरावावर तुम्ही आता एमआयडीसी तुम्ही मंजूर करून आणला तो ठराव बोगस आहे हे सगळं प्रशासन म्हणायला लागलं. पण या आमदार आणि सरकारच्या विरोधात कुणाची बोलायची हिंमत नाही, म्हणून आमच्या नागरिकांचा माजी सैनिकांच्यावर अन्याय व्हायला लक्षात ठेवा. हे कुठेही खपवून घेतलं जाणार. आज आम्ही सांगितलेलं 12 वाजेपर्यंत आम्ही वाट बघणार आणि माझं या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे, कशाही पद्धतीनं या जयसिंगपूरच्या क्रांती चौकामध्ये सगळ्यांनी पोहोचायचं. कसं जायचं कसं जायचं ऐका, आमचे आमदार 5 वर्षासाठी आम्ही मत टाकलं त्यांना बरोबर आहे. आणि त्या आमदारांना विचारायचं लोकशाहीमध्ये आम्हाला अधिकार आहे आणि आमदारांना आम्ही 2 गोष्टी विचारायला जाणार. पोलीस प्रशासनातून लक्षात घ्यावं, आम्हाला अजिबात अडवायचं नाही. आमच्याकडनं शिव्या गेल्या, आमच्याकडनं काय आगळीक झाली, आमच्या गचंडीला करायचं तुम्हाला पाहिजे तिथे करून तुम्ही आत टाका, आम्हाला काही ऐकत नाही. पण विचारायला जाताना तुम्ही आम्हाला अडवायचं नाही. परवा केलेल्या चुका तुम्ही फार मोठ्या केला. तुमच्यामध्ये आमच्या शिष्टमंडळाला सुरक्षित ठिकाणी परत आणून ठेवायची जबाबदारी तुम्हाला पार पाडलेली नाही. तुम्ही कुठल्याही गोष्टीला तुम्ही सत्यात कर्तव्याची कसुरी केली नाही, अजिबात कर्तव्य पार पाडलेले. त्यामुळे कशाही पद्धतीनं 12 वाजता क्रांती चौकामध्ये जयसिंगपूरच्या पोहोचायचे आणि तिथून पुढे आमदारांना 2 गोष्टी विचारायच्या. ते आमच्या गावाचा विरोध असताना तुम्ही एमआयडीसी जास्त का करणार आणि दुसरा माजी सैनिकांना मारलं त्याच्याबद्दल तुम्ही खंत का व्यक्त केली नाही, या 2 गोष्टी लोकांना विचारायच्या. आणि आम्हाला कायदेशीर अधिकार आहे, शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने त्यांना विचारायचा आमचा अधिकार आहे. आज वस्तू मान सन्मान कर पगार गाडीचा खर्च विमानाचा खर्च हे सगळे आमच्या मतात त्यांना मिळालेलं आहे. मग त्यांना आम्हाला विचारायचा अधिकार प्राप्त करतो. त्यामुळे त्यांना फक्त विचारायला आम्ही जाणार आहे. आमच्याकडनं काय चूक झाली, आमच्याकडे असली गणपतीला घरात आमची काय अडचण नाही, पण लोकशाही पद्धतीमध्ये आम्हाला विचारायचं तुम्ही तुला अडवायची. आज प्रशासनाला पण माझी विनंती आहे, तुम्ही गेल्या 5 दिवसामध्ये या प्रशासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये काय मार्ग काढायचा 1% सुद्धा तुम्ही प्रयत्न केलेले नाही. आता इथून पुढे 1% सुद्धा आमच्या आढळून जायचं नाही. आम्ही कायदा मोडला, आम्ही काय चुकीचं बोललो, तुम्ही आमच्यावर कायद्याचा बडगा उडाला, आमची काही अडचण नाही. पण विनाकारण आमच्या मध्ये यायचं नाही. आज तुम्ही सगळे बेकायदेशीर वागणार त्यांना संरक्षण आणि जे अन्यायाच्या विरोधात जे विचारायला लागणार त्यांना मात्र तुम्ही काठीचा बडगा दाखवणार असेल तर ही लोकशाही व्यवस्था तुम्ही मोडीत काढू शकत नाही. आम्हाला ज्या अधिकाराचा आमचा अधिकार आम्हाला राबवू द्या. माझी एवढीच विनंती आहे, 12 वाजेपर्यंत इथं बसूया आणि कशाही पद्धतीने क्रांती चौकामध्ये तालुक्यातल्या सगळ्या जनतेला सुद्धा माझं आव्हान आहे, जे जे लोक लोकशाही मानतात त्यांना ज्यांना हे आमदारांनी केलेली कृती चुकीची वाटतात आणि ज्यांना ज्यांना त्या भागामधल्या नागरिकांची विरोध असताना सुद्धा आमदारची एमआयडीसी लागू पाहिजे या सगळ्यांच्या ज्यांना ज्यांना चुकीची वाटते त्या सगळ्यांनी त्या क्रांती चौकावर यावं असं माझं सगळ्यांना आव्हान आहे.